काय चर्चा काय झाली? त्यांना आंदोलन मागे घेण्याची काही विनंती करणार काय आहात का? विनंती केली का? त्यांचा जो आंदोलनाचा मार्ग आहे तो कसा असणार आहे तो जाणून घेण्यासाठी मी त्यांची भेट खरं तर भाजपच्या वतीनं आवाहन करण्यात येते की मोर्चा पुढे ढकलावं म्हणून, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? गणेशोत्सवाचा काळ आहे. सुद्धा सांगितलंय. मी फक्त मनोजदाची भेट, त्यांचा जो रूट आहे त्यांचा आंदोलनाचा, त्या संदर्भात त्यांना काही अडचण असेल तर त्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो. आंदोलन थांबवण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत. मी सर्वांना विनंती करतो की मी मनोजदाराची फक्त त्यांचा जो रूट आहे त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. काल पण आपण जर पाहिलं काल एक धन्यवाद. व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर तुम्ही ओएसडी म्हणून इथं पोहोचलात, काय बोलणं काय झालं ते तर सांगा. याआधी त्यांची माझी फोनवर चर्चा झालेली आहे हं. आणि त्यांचा जो रूटचा येण्यासाठी जो त्यांचा आंदोलनाचा मार्ग आहे तो मार्ग कसा असणार आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलोय. मुख्यमंत्र्यांचं जेणेकरून त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी येण्यासाठी त्यांना काही अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. आंदोलन पुढे ढकलण्यावरती काही चर्चा झाली का? होण्याची शक्यता आहे का? मी फक्त त्यांचा मार्ग कसा असणार तो जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे. विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे, गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढं आंदोलन ढकलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे. पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय. काय वाटतं तुम्हाला आंदोलन धन्यवाद. आंदोलन पुढे ढकलतील का ते? जो रस्ता आहे त्या संदर्भात दादांनी आपल्यालाही सांगितलंय आणि मलाही ते सांगितलंय, त्या संदर्भात उपाययोजना सुरू आहे. म्हणजे सरकारकडून कोणताही निरोप नाही असं म्हणायचं तुम्हाला? आपण जर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राजेंद्र साबळे हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की आंदोलनाचा जो काही मार्ग असेल म्हणजे जिथून हे आंदोलन सुरू केलं जाईल आणि तिथपासून